नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। ठरल्याप्रमाणे पीक विमा जमा होण्यास सुरुवात, शेतकऱ्यांना दिलासा। मित्रांनो, राज्य सरकारकडून खरीप 2025 करिता पीक विमा वाटपासंदर्भात आज एक परिपत्रक काढलं असून शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा जमा होत असून त्याच संदर्भातील SMS शेतकरी मित्रांना येत आहेत। मित्रांनो, पीक विमा वाटप सुरू झाली असली तरी फक्त सध्या 15 जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होत आहे। ते 15 जिल्हे कोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत। मित्रांनो, प्रथमतः आपण ते परिपत्रक आणि GR पाहूया आणि त्यानंतर आपण वाटप सुरू असलेले जिल्हे पाहूया। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका। मित्रांनो, अनेक दिवसापासून म्हणजेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच राज्य सरकारनं पीक विमा वितरित होईल अशी माहिती दिली होती। मात्र जानेवारीचा शेवटचा आठवडा, त्यानंतर फेब्रुवारी संपूर्ण महिना, त्यानंतर मार्चचा संपूर्ण महिना संपला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा काही आला नाही। मात्र राज्य सरकारनं आज स्पष्टीकरण देत काही तांत्रिक अडचणी आणि बोगस शेतकऱ्यांमुळे पीक विमा लांबणीवर पडल्याचं कबूल केलं आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या गैरसोयीमुळे दिलगिरी व्यक्त केली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा कंपन्यांचे मुख्य अधिकारी अशोकराव शर्मा यांच्याशी तातडीनं बैठक घेत खरीप पीक विमा 2025 संदर्भात चर्चा करून पीक विमा वाटपासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे। या परिपत्रकामध्ये पीक विमा वाटपाचे 2 टप्पे करण्यात आले असून दिनांक 6 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत पहिला टप्पा वाटप करण्यात येणार आहे। तसंच 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत दुसरा टप्पा वाटप करण्यात येणार आहे। 6 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत पहिल्या टप्प्यात पीक विमा वाटप होणारे जिल्हे आता आपण पाहूया। यामध्ये लातूर, पुणे, वाशिम, अमरावती, नांदेड, बुलढाणा, परभणी, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, गोंदिया, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी आणि कोल्हापूर पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांचा पीक विमा वितरित होणार आहे। आता 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत दुसऱ्या टप्प्यात पीक विमा वाटप होणारे जिल्हे पाहूया। यामध्ये सोलापूर, बीड, धाराशिव, पालघर, रायगड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, त्यानंतर जळगाव, नंदुरबार, जालना, अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यात पीक विमा वाटप होणार आहे असं स्पष्टपणे GR मध्ये आणि परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतकरी बांधवांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।